महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत दहीहंडी उत्सवाचं एक वेगळं आणि मानाचं स्थान आहे. साहसी मनोरे रचून हिंदू धर्माची पताका अधिक उंचावणार हा सण महाराष्ट्रासह देशभरातील सर्वांसाठीच महत्वाचा आहे. या सणाचं पावित्र्य आणि त्याचं महात्म्य जपण्याचं खरं काम केलं ते मात्र शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी. दहीहंडीचा उत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक गोविंदाला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. 2022 मध्ये राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसल्यापासून ते आजपर्यंत गेल्या 4 वर्षात एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी सण आणि गोविंदांसाठी घेतलेले निर्णय हे केवळ कौतुकास्पद नसून ऐतिहासिक ठरले. मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेताच एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी सणासाठी सर्वात महत्वाचा निर्णय घेतला. त्यांनी दहीहंडीला अधिकृतपणे साहसी खेळाचा दर्जा बहाल केला. या एका निर्णयामुळे गोविंदांची ओळख केवळ सण साजरा करणारे कार्यकर्ते न राहता त्यांना अधिकृत खेळाडू म्हणून प्रतिष्ठा मिळाली. यामुळे दहीहंडी या ऐतिहासिक आणि पारंपरिक लोकोत्सवाला व्यावसायिक खेळाचं आधुनिक स्वरूप मिळालं आणि प्रो गोविंदा लीग सुरू झाली. याहून पुढे जात एकनाथ शिंदे साहेबांनी गोविंदांच्या भविष्याला स्थैर्य देणारा अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला. तो म्हणजे या खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांमध्ये क्रीडा कोट्यातून 5% आरक्षण लागू केलं. वर्षानुवर्ष दहीहंडीच्या थरांमध्ये घाम गाळणाऱ्या तरुणांना यामुळे सरकारी नोकरीची दारं खुली झाली. मोफत उपचारांची सुविधा आणि आर्थिक मदतीची त्रिसूत्री खेळाचा दर्जा दिल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी गोविंदांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित केलं. उत्सवादरम्यान दुर्दैवानं कोणताही अपघात झाला तर जखमी गोविंदांवर शासकीय तसंच नामांकित खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्याची सोय सरकारने केली. यावरच एकनाथ शिंदे साहेब थांबले नाहीत तर त्यांनी गोविंदांना विमा संरक्षण मिळवून दिलं. एकनाथ शिंदे साहेबांच्या या निर्णयातून प्रेरणा घेत यंदाही राज्यातील शिवसेना महायुती सरकारनं गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी क्रीडा विभागानं 6 ऑगस्ट 2026 रोजी एक नवा शासन निर्णय जारी केलाय. या निर्णयानुसार दहीहंडीची वाढती लोकप्रियता आणि गोविंदांची वाढती संख्या लक्षात घेऊन विमा संरक्षणाचा लाभ घेणाऱ्या गोविंदांची संख्या मागील वर्षाच्या 1,50,000 वरून 1,60,000 करण्यात आली आहे. या विमा संरक्षणाअंतर्गत अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास 10 लाख रुपयांपर्यंत विमा मिळणार आहे. तसंच 2 अवयव किंवा 2 डोळे गमावल्यास 10 लाख रुपये, तर 1 हात, 1 पाय किंवा 1 डोळा गमावल्यास 5 लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळणार आहे. कायमस्वरूपी अंशतः अपंगत्वासाठी विमा पॉलिसीत नमूद केलेल्या टक्केवारीनुसार भरपाई दिली जाणार आहे. अपघातामुळे झालेल्या रुग्णालयीन उपचारांचा प्रत्यक्ष खर्च किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंतचा खर्चही विम्याअंतर्गत समाविष्ट करण्यात आलाय. केवळ एकनाथ शिंदे साहेबांच्या दहीहंडी या हिंदू सणाविषयी असलेल्या श्रद्धेमुळे 2022 सालापासून सुरू झालेला हा सुधारणांचा प्रवास आज 2026 मध्ये गोविंदांसाठी एक अभेद्य सुरक्षा कवच बनलाय. पूर्वी ज्या दहीहंडी उत्सवाकडे केवळ एक मनोरंजनाचा किंवा राजकीय शक्ती प्रदर्शनाचा भाग म्हणून पाहिलं जात होतं, त्याला एकनाथ शिंदे यांनी एक शिस्तबद्ध आणि सुरक्षित खेळाचं स्वरूप मिळवून दिलं. सुरक्षा, आर्थिक स्थैर्य, मोफत उपचार आणि शासकीय नोकरीची हमी या चतुसूत्रीनं आज महाराष्ट्रातील लाखो गोविंदा निर्भयपणे आणि अभिमानानं या उत्सवात सहभागी होत आहेत. म्हणूनच महाराष्ट्रातील दहीहंडी आणि गोविंदा पथकांचा खरा पाठीराखा म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंदवलं गेलं आहे.